रावणाचा पूर्वजन्म. नारद शिवलिंगांचे भक्तिभावाने दर्शन घेत भूलोकी संचार करू लागले. त्यांनी विविध शिवतीर्थाला भेटी दिल्या, शिवलिंगांचे पूजन केले. नारद पृथ्वीवर संचार करत असताना शाप दिलेले दोघे शिवगण त्यांना सामोरे गेले. त्यांनी नारदांचे पाय धरले आणि म्हणाले, आम्ही शिवजींचे गण आहोत. राजकुमारीच्या स्वयंवराच्या वेळी मायामोहाने भ्रमित झालो होतो. तेव्हा आम्ही आपली थट्टा केली. आमच्याकडून अपराध घडला, तरी आपण आम्हाला क्षमा करावी. आम्हाला शापातून मुक्त करावे. शिवगणांची प्रार्थना ऐकून नारद म्हणाले, शिवगण हो, आपण तर महादेवांचे निस्सीम भक्त आहात. शिवजींच्या इच्छेनेच माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, म्हणून मी तुम्हाला शाप दिला. या अपराधाबद्दल तुम्हीच मला क्षमा करावी. माझी शापवाणी व्यर्थ जाणार नाही. विश्रवाच्या वीर्यापासून तुमचा जन्म होईल. तुम्ही कुंभकर्ण आणि रावण या नावाने प्रसिद्ध व्हाल. राक्षसांचे अधिपती बनाल. त्रैलोक्यावर राज्य कराल. विष्णूच्या हातून तुम्हाला मृत्यू येईल आणि तुमचा उद्धार होईल. पुन्हा तुम्ही शिवलोकी जाल. शापातून मुक्त होण्याचे वचन ऐकून शिवगणांना अतिशय समाधान वाटले. त्यांनी श्री नारदांना वंदन केले. ते मनोमन शिवजींचे ध्यान करत मार्गक्रमण करत होते. नारदांनाही आनंद झाला. पृथ्वीवरील अनेक शिवतीर्थांचे दर्शन घेत ते परमपवित्र काशीनगरीला आले. त्यांनी विश्वेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. अत्यंत प्रेमाने त्यांची पूजा केली. काशीमध्ये काही काळ वास्तव्य केले. त्यांना आनंद झाला. शिवजींची उपासना केल्यामुळे त्यांचे अंतःकरण परमपवित्र बनले. त्यांच्या हृदयाचा गाभारा भक्तिभावाने भरून गेला. काशी सोडून जाण्यास त्यांचे मन तयार होईना. परमपवित्र गंगा आणि तिच्या काठावर वसलेले विश्वेश्वराचे मंदिर, त्यांच्या दर्शनाची त्यांना सवय लागली होती. तरी देखील विष्णूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ब्रह्मलोकी प्रस्थान केले.